नमस्ते माझ्या बालमित्रांनो. आज ना मी तुमच्यासाठी एक खूपच छान गोष्ट घेऊन आली आहे. गोष्टीचं नाव आहे हे पेस कोणाचं. चला तर मग ऐकूया. अरे वाह! हे बघा तर, गवतामध्ये किती सुंदर पीस पडलंय. एकदम रंगीबेरंगी आणि मऊ दिसते नाही का? पण हे पीस आहे तरी कोणाचं? काय वाटतं बरं तुम्हाला? चला तर मग आपण बघूया की हे पीस कोणाला सापडतं ते. ही गोष्ट आहे मीनूची. मीनू म्हणजे ना तुमच्यासारखीच एक छोटी आणि खूप हुशार मुलगी. तर झालं असं की एक दिवस आपली मीनू बागेत खेळत होती. आणि खेळता खेळता काय झालं माहिती? तिचं लक्ष गवतावर पडलेल्या एका सुंदर पिसावर गेलं. अरे बापरे! ते पीस इतकं लांब, इतकं मऊ आणि इतकं रंगेबेरंगी होता ना. ते पीस हातात घेतल्यावर मीनू स्वतःशीच म्हणाली, "वा, किती सुंदर पीस आहे हे. पण हे आहे कोणाचं बरं? ज्याचं कोणाचं असेल त्याला शोधून हे परत द्यायलाच पाहिजे." आणि मग काय? मीनू निघाली त्या पिसाच्या मालकाला शोधायला. आता बघूया तिच्या या प्रवासात तिला सगळ्यात आधी कोण भेटतंय. चालता चालता मीनूला एका झाडावर एक कावळा दिसला. तो बसला होता झाडावर आणि ओरडत होता, "काव, काव." मीनूने त्याला अगदी प्रेमाने विचारलं, "कावळे दादा, ओ कावळे दादा, हे सुंदर पीस तुझं आहे का?" त्यावर कावळा म्हणाला, "काव काव, नाही ग बाई, माझी पिसं बघ कशी आहेत, काळी आणि छोटी. आणि हे पीस तर किती रंगीबेरंगी आहे, हे माझं नाहीये." बरं, मग मीनू पुढे चालू लागले. पुढे गेल्यावर तिला एका पेरूच्या झाडावर एक पोपट बसलेला दिसला. तो आपल्या गोड आवाजात बोलत होता, "विठू, विठू." मीनूने पोपटाला ते पीस दाखवलं आणि विचारलं, "पोपट दादा, अरे पोपट दादा, हे बघ, हे पीस तुझं आहे का?" पोपटाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला, "विठ्ठू, विठ्ठू, नाही ग मीनू, माझा रंग तर बघ, हिरवागार आहे. माझी पिसं पण हिरवी असतात. हे पीस तर निळं हिरवं सोनेरी आहे, हे माझं नाही आहे." म्हणजे ते पीस कावळ्याचंही नाही आणि पोपटाचंही नाही. मग आता कोणाचं असेल बरं? असा विचार करत मीनू तळ्याच्या दिशेने गेली. बघूया तरी तिथे तिला कोण भेटतंय. तळ्याच्या काठावर पोचल्यावर मीनूला एक बदक दिसलं. ते पाण्यात मस्त पोहत होतं आणि आवाज करत होतं, क्वॅक क्वॅक. मीनूने बदकाला हाक मारली आणि विचारलं, "बदकताई, ओ बदकताई, हे छानसं पीस तुझं आहे का?" बदक म्हणालं, "क्वॅक क्वॅक, नाही ग, माझी पिसं तर बघ कशी पांढरी शुभ्र आणि मऊ आहेत. हे पीस तर खूपच रंगीत आहे, हे माझं नाहीये. पण तू पुढे जाऊन बघ हं." आता मात्र मीनू विचारात पडली. कोणाचं असेल बरं हे पीस? ती असा विचार करत होती. तेवढ्यातच तिला एका झाडाच्या मागून एक विचित्र आवाज आला. तो आवाज खूप दुःखी होता. असं वाटत होतं जणू कुणीतरी हळूच रडते. मीनू त्या आवाजाच्या दिशेनं सावकाश पुढे गेली. झाडामागे एक मोर बसला होता. तो खरंच खूप दुःखी होता. मीनूला बघून तो म्हणाला, "माझा एक सुंदर पीस हरवला आहे ना, त्यामुळे माझा पिसारा अपुरा दिसतोय." अरे, मोराचं बोलणं ऐकून तर मीनूला इतका आनंद झाला, तिला त्या पिसाचा खरा मालक सापडला होता. मीनूने पटकन ते पीस मोराला दिलं आणि आपलं हरवलेलं पीस परत मिळाल्यावर मोराला तर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्याने आपला सुंदर पिसारा फुलवला आणि तो आनंदाने थुई थुई नाचू लागला. पाहिलं का मित्रांनो, मीनू किती प्रामाणिक होती. तिच्या प्रामाणिकपणामुळे मोराला त्याचा आनंद परत मिळाला. चला, आता आपण या गोष्टीवरचं एक छान गाणं म्हणूया. कावळा काळा, पोपट हिरवा, प्रत्येकाचा रंग आहे जगावेगळा. शोधत शोधत मालक गवसला, मोराचा पिसारा रंगीबेरंगी सजला. थोई थोई नाचे हरपून भान, किती सुंदर दिसतंय छान. तर या गोष्टीतून आपण एक खूप महत्वाची गोष्ट शिकलो, ती म्हणजे प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणा म्हणजे काय? तर आपल्याला सापडलेली वस्तू ज्याची आहे त्याला ती परत करणं, अगदी आपल्या मीनूप्रमाणे. मग आता मला सांगा, जर तुम्हाला अशीच एखादी सुंदर वस्तू सापडली जी तुमची नाहीये, तर तुम्ही काय कराल? विचार करा हां यावर आणि मीनूसारखंच वागा. चला, पुन्हा भेटूया पुढच्या छानशा गोष्टीत. तोपर्यंत काळजी घ्या.